नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीविरोधात ठाकरे सेनेच्या वतीने धुळ्यात जोरदार आंदोलन करण्यात आले. इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात निर्माण झालेला गॅस तुटवडा आणि वाढलेला LPG दर या विरोधात शिवसैनिकांनी केंद्र सरकारचा निषेध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या धोरणांमुळे गॅसच्या किमती वाढल्या असून याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. वाढत्या दरांमुळे कुटुंबाचे घरगुती बजेट कोलमडत असल्याने तात्काळ दर कपात करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. दर कपात न झाल्यास आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. आपल्या देशाचे पंतप्रधान तसेच महान शास्त्रज्ञ नरेंद्र मोदी यांनी गॅस टंचाई संदर्भात एक मंत्र या भारत देशाला दिला होता. तसे ते तत्वज्ञ देखील आहेत. जेव्हा कोरोना काळामध्ये कोविडच्या जंतूंना मारण्यासाठी त्यांनी थाळी वाजव म्हटलं, देशाने थाळी वाजवली आणि त्यांनी 40-50 वर्षापूर्वी गटारीतून गॅस निर्माण करण्याचं तंत्रज्ञान सांगितलं. आणि म्हणून आम्हाला फार मोठी आशा होती की आता जे युद्ध चालू आहे त्यांच्या नाकर्तेपणामुळे वास्तविक या युद्धाचा आपल्याशी संबंध नसताना आपण इराणशी तसा पाहिलं तर पंगा घेतला. इराण हा आपला पारंपरिक मित्र होता. त्यांनी आपल्याला मदत केली होती. काश्मीर प्रश्नामध्ये ठरावामध्ये युनोच्या ठरावात इराण हा आपल्याकडून उभा राहिला होता. आपला रस्ता पाकिस्तानने बंद केल्यामुळे इराणच्या चाबार बंदर त्यांनी आपल्याला मोकळा करून दिलं होतं आणि आपण त्या मैत्रीची काहीच कदर केली नाही. आणि म्हणून आज त्या इराणने पण जसा तसा पवित्रा घेतल्यामुळे त्या होर्मुझ खाडीमध्ये हजारो शिप अडकून पडलेत आणि ही गॅस टंचाई निर्माण झालेली आहे. एक पाहिलं तर आपल्या देशामध्ये पूर्ण गॅस मिळू शकतो अशी परिस्थिती आहे. कारण की आपल्या ऑइल कंपन्या ज्या आहेत LPG मधून ते जे त्यांना LPG करता तो गॅस निर्माण करावा लागतो, तो पुरेसा साठा आहे देशामध्ये. परंतु या नरेंद्र मोदींचे जे व्यापारी लोक आहेत, अंबानी सारखे, हे गॅसचा साठा करतायत आणि देशाच्या नागरिकांचं कंबळ त्यांनी मोडलं. 65 रुपये दरवाढ करून याचा आम्ही निषेध करण्याकरता या ठिकाणी आले आहोत. आणि नरेंद्र मोदी हे किती भंपक आहेत आणि काही लोकांना सांगतात आणि करायला भाग पडतात. मूळ प्रश्नापासून लक्ष विचलित करण्यासाठी, त्याचा धिक्कार करण्यासाठी मी आलो आहे. गेल्या आठवड्यामध्ये केंद्र शासनाने गॅसची दरवाढ केली. जो 850 रुपयाला गॅस मिळत होता तो आज 928 रुपयाला त्या ठिकाणी झालेला आहे. एकीकडे इराणच्या युद्धाचं कारण देऊन या ठिकाणी दरवाढ लपवण्याकरता या ठिकाणी कृत्रिम टंचाई गॅसची निर्माण केली गेलेली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे धुळे शहरामध्ये मागणी जास्त असताना अधिकारी आकडे लपवत आहेत. विशेष करून जिल्हाधिकारी देखील खोटे आकडे या ठिकाणी सांगतायत. गोरगरिबांना आणि सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी गॅस सिलेंडर मिळत नाहीये. त्याच्या विरोधामध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी प्रतिकात्मक आंदोलन केलं गेलं. देशाचे पंतप्रधान सांगतात की गटारामधनं गॅस निर्माण होतो, ती प्रतिकृती आज या ठिकाणी आम्ही करून दाखवलेली आहे. आणि आम्ही केंद्र शासनाचा, नरेंद्र मोदींचा आणि आकडेवारी लपवण्याला महाराष्ट्र राज्याचा आणि प्रशासनाचा या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या आंदोलनामधून आम्ही धिक्कार करतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.